विघ्नवर्णिनी
नमस्कार शिकू. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना एखाद्या प्रसंगामध्ये, अरे माझे हात शिवशिवत होते एखादी गोष्ट करायला वगैरे. त्याप्रमाणेच ही नांदी सुरू झाली आणि ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, रचनाताई कान्हेरे यांचे हात शिवशिवत नव्हते, त्यांचे गळे शिवशिवत होते नांदी गाण्यासाठी. आज केवळ इथे जागेची अडचण आहे म्हणून ते तिघे इथे येऊन गायला बसले असते नक्कीच, आणि ते गात होते. त्या तिघांसाठी त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण एखाद्या माणसाची जेव्हा ओळख करून देतो तेव्हा बऱ्याच वेळा, किंबहुना प्रत्येक वेळी त्या माणसाचा आपण बायोडेटा वाचतो. म्हणजे आज याला 10वीत किती मार्क होते, 12वीत किती मार्क्स होते, मग काय तो MBA झाला काय, मग त्याला अमुक अमुक इथे नोकरी आहे काय, लग्नाचा असेल तर मग त्याला पगार किती आहे, अशी सगळी माहिती आपण सांगतो. किंवा हा इंजिनियर आहे, अमुक आहे, हा तमुक आहे, तमुक आहे. पण मला असं वाटतं हा झाला तपशील. एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख करून द्यायची असेल ना, तर काय म्हणतो आपण, म्हणजे तो शाळा किती शिकला आहे किंवा तो नोकरी कुठे करतो, याहीपेक्षा वेगळं काहीतरी सांगता आलं पाहिजे. आमचे सुप्रसिद्ध नट विजय गोखले गोविंदराव पटवर्धनांची जेव्हा ओळख करून द्यायचे तेव्हा ते असं सांगायचे नाहीत की हे गोविंदराव पटवर्धन हे पेटी वाजवतात. जे जगाला माहिती ते उगाच काय सांगायचं आहे. बालगंधर्व गाणं म्हणतात ते सांगायची गरज नाही ना. बालगंधर्व गातात, गोविंदराव पटवर्धन पेटी वाजवतात. तेव्हा आमचे विजय गोखले नेहमी म्हणायचे की रागदारी आणि रंगभूमी ही संवादिनीने गाजवली, रागदारी आणि रंगभूमी ही संवादिनीने वाजविली, क्षणाक्षणाला रसिक मने ती संवादिनीने मोहरली. गोविंदरावांची ओळख करून देताना, मुक्त हस्ते सदा अर्पिले स्वररूपी ते धन. मुक्त हस्ते, त्यांचा हात साफ होता कुठल्याही पट्टीमध्ये. मुक्त हस्ते ते सदा अर्पिले स्वररूपी ते धन, संगीताचा सच्चा साथी गोविंद पटवर्धन, संगीताचा सच्चा साथी गोविंद पटवर्धन, गोविंद पटवर्धन. गोविंदराव डाव्या बाजूला असल्या की मध्ये बसलेल्या गायकाची मैफिल रंगलीच म्हणून समजायचं. त्यासाठी तुम्ही उजवे नसलात तरी चालू शकायचं, असा कितीशा किंचित गंधर्वांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे गोविंदरावने एकदा जोरदार टाळून आपण अभिवादन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात गोविंदराव पटवर्धन यांची एक छोटीशी आपण ध्वनी चित्रफित आधी पाहूया आणि मग पुढच्या गाण्याकडे जाऊया.
या ध्वनी चित्रफितीत म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांनीच जवळजवळ सगळे कलाकार ओळखले असतील. क्वचित प्रसंगी तुम्ही कोणीतरी ओळखलं नसेल, मग त्यामध्ये मालिनीताई राजूरकर असतील, माणिक वर्मा असतील, छोटा गंधर्व असेल, कुमार गंधर्व असेल, श्रीरंगा कमलाकांता आणि दामू गोविंदा, त्या दोघांचा जो फोटो ते दामू अण्णा पारसेकर आणि गोविंदराव पटवर्धन सगळे, तर हे सगळे फोटो तुम्ही ओळखले असतील. यामध्ये गोविंदरावांची ज्यावेळी ज्या गायकाला ते साथ करायचे त्यावेळी भावना एवढी असायची की मी त्याचा साथीदार आहे, आज माझा तो गुरु आहे. इतकी वर्ष त्यांनी हीच भावना ठेवून साथ संगत केली. आता तपशील देतो तो गोविंदरावांनी साधारणपणे 3,500-4,000 शास्त्रीय संगीताच्या मैफिली वाजवल्या असतील आणि साधारणपणे 9,000 ते 10,000 संगीत नाटकांचे प्रयोग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वाजवले असतील. यामध्ये मला सगळ्यात म्हणजे मोठेपण काय वाटतं माहिती आहे का, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये जेव्हा आपण साथीला असतो तेव्हा कुठेतरी थोडासा प्रकाश झोत आपल्यावर असतो. अगदीच काही नाही तरी आपली डावी बाजू तरी लोकांना दिसत असते. क्वचित प्रसंगी काही पेटीवादकांना मोह असतो, जरा असं असं करायचं की मग खोकायचा आपला चेहरा दिसेल.
परंतु संगीत नाटकांच्या प्रयोगाला काळोखात बसायचं, आयुष्यभर 10,000 प्रयोग, आणि भावना एकच की मी ज्याची साथ करतोय त्याचं गाणं प्रकाशमान झालं पाहिजे, त्यासाठी गोविंदराव पटवर्धन असावे लागतात. गोविंदरावांनी सगळ्यात जास्ती प्रयोग, माझा अभ्यास चुकत नसेल तर ललित कलादर्श या संस्थेमध्ये इथे ज्ञानेश आहे, तो कदाचित जास्ती चांगलं सांगू शकेल की ललित कलादर्शमध्ये जवळजवळ 90% प्रयोग त्यांनी ऑर्गन वादनाची साथ केलेली आहे. आपण म्हणतो की एखादा अलौकिक पुरुष आपल्याला मळलेली पायवाट करून देतो, त्याच्यावर तुम्ही पावलं टाकली तरी तुम्ही बरोबर चालत जाता. आम्ही ऑर्गन वादक म्हणतो की गोविंदरावांनी मळलेली पायवाट दिली नाही तर आम्हाला तो मळलेला ऑर्गन दिलेला आहे. म्हणजे तो काय, त्याच्यावरती बोटं जरी ठेवलीत ना तरी तुमचं राधाधर मधुमिलिंद, राधाधर मधुमिलिंद रस्वदीर्घासकटच वाजेल, इतके त्या ऑर्गनवर त्यांचे ठसे उमटलेले आहेत. छोटीशी आठवण सांगतो आणि पहिल्या गाण्याकडे जातो. वसंतराव देशपांड्यांबरोबर गोविंदरावांनी खूप वर्ष साथ केली. एकदा एका प्रयोगात, ही आठवण मला गोविंदरावांनीच सांगितले, एकदा एका प्रयोगात वसंतराव नारदाचं काम करत होते आणि वसंतरावांचा सगळा पंजाबी ढंग, तर राधाधर मधुमिलन झालं, पावना वामना झालं, लग्नाला जातो, सगळं झालं, एक्ट झाली. आणि इंटरव्ह्यूमध्ये गोविंदरावांनी वसंतरावांनी विचारलं, अरे वसंता, हे राधाधर मधुमिलिंद, पावना वामना हे सगळं पंजाबी ढंगात कसं काय गायलं असतो, काय आहे, लोकांना ही सवय नाही ना. तर वसंतराव म्हणाला, त्याला काय झालं गोविंदा, नारद हा त्रिभुवन संचारी होता, गेला असेल कधीतरी पंजाबात, तिथे शिकला असेल पतिहाळची गायकी, भेंडी बाजार आहे, बिघडलं कुठे. पण मला आनंद काय आहे, तुला दामल्यांचा नारद वाजवायची सवय, माझ्याबरोबर तू पंजाबी ढंगातच वाजवत होतास. हे गोविंदरावांची खासियत होती, पावलावर पाऊल ठेवणं ज्याला म्हणतो. ओंकार, राधाधर मधु मिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट पुलिंद लांछित, सुरनुत पादारविंद जय जय, सुरनुत पादारविंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. उद्धृत नग मध्वरिंद मानघ, उद्धृत नग मध्वरिंद मानघ, उद्धृत नग मध्वरिंद मानघ, सत्य पांडपट, सत्य पांडपट, सत्य पांडपट गोविंद जय जय, सत्य पांडपट गोविंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. गोपसदन कुर्वलिंद खेळन, गोपसदन कुर्वलिंद खेळन, गोपसदन. आ, 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 आ,
रमारमण हरि गोविंद जय जय रमारमण हरि गोविंद जय हरि गोविंद जय हरि गोविंद जय जय राधाधर मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय मिलिंद 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 जय 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 राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद 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 जय जय गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय मला असं वाटतं कार्यक्रमाची सुरुवात म्हणून म्हणजे नांदी झाली, नंतर यमनमधलं काहीतरी लोकांना ओळखीचं वाटतं म्हणून हे गाणं आहे, पण समयोचित अशासाठी आहे की जय गोविंद जय जय या गाण्यामध्ये आहे, म्हणून हे गाणं कदाचित ओंकारने निवडलं असावं. या नाटकातल्या एका पदाची तुम्हाला आठवण सांगतो गोविंदरावांची. गोविंदराव शब्द वाजवायचे म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे. बरेचसे पेटीवादक चाल वाजवतात, ढोबळ चाल, आणि गोविंदराव शब्द वाजवायचे. आदित्यने मला ही आठवण सांगितली. गोविंदराव वद जाऊ कोणाला शरण हे पद त्यांच्या स्वतंत्र हार्मोनियम वादनाच्या कार्यक्रमामध्ये वाजवत होते आणि त्यांनी 2च कडवी वाजवली आणि 3रं कडवं वाजवलं नाही. तर त्यांना डॉक्टर विद्याधर ओकाने विचारलं की बुवा असं का केलं तुम्ही, 3रं कडवं का नाही वाजवलं? तर ते म्हणाले त्याचे शब्द मला आठवले नाहीत. वास्तविक 3 कडव्यांची चाल ही सारखीच आहे. एखादा असता माझ्यासारखा पेटीवाला अजून मोकळा झाला असता, पण गोविंदराव नेहमी म्हणायचे मी चाल वाजवत नाही, मी शब्द वाजवतो. म्हणजे जे कर जोडूनी माझं पुढे हे जे शब्द आहेत ते त्यांना आठवले नाहीत त्या दिवशी म्हणजे वादन करताना, आणि म्हणून त्यांनी वाजवलं नाही. आणि हाच फरक ते शास्त्रीय संगीतात सुद्धा करायचे. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये एक रिहर्सल हॉल आहे, तिथे खूप 1990-92 सालची गोष्ट सांगतोय. गोविंदरावांनी एक वर्कशॉप घेतलं होतं आणि मुकुंद मराठे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. आणि त्यावेळी काहीतरी पहिल्यांदा एक 10 मिनिटं वाजवायचं म्हणून गोविंदरावांनी GRRA वाजवलं होतं सोहनीमधलं. आणि मग जे सगळे विद्यार्थी होते, कोणी सांगितलं की मधुकर वन वन वाजवा, कोणी सांगितलं पिया कर धर देखो वाजवा. तर गोविंदरावांनी थांबवलं आणि म्हणाले नक्की काय वाजवू, पिया कर धर देखो वाजवू का मधुकर वन वन वाजवू? तर ते म्हणाले म्हणजे काय? ते म्हणाले हां चाल सारखी आहे, शब्द वेगळे आहेत. तिथे तुम तो सरस रसी आहे, इथे भ्रमर सुरस वनी दिसला आहे. तिथे फक्त म वाजून चालेल, पण इथे भ्र वाजवताना मला नुसतं म वाजून चालवणार नाही, कारण तो नुसता भ वाजेल. मला भ्र वाजवायचा, भ्रमर सुरस आहे. तिथे मला गप्पम करायला लागेल काहीतरी. रामभाऊ असेल तेव्हा तुम तो सरस आहे. मग त्यांनी कोणतरी हुशार होता एक तिथला विघ्नेश जोशी, तो म्हणाला असं करा तुम्ही दोन्ही वाजवा. त्यावेळी त्यांनी दोन्ही वाजवलं होतं आणि फरक तबले वाजवायला जो तबला वाजवला त्याला थांबवलं होतं. आणि त्यांनी नवीन मुलाला कसं शिकवायचं असं त्यांनी सांगितलं की इथे नाट्यसंगीत वाजवणं भ्रमर कसं वाजलं पाहिजे आणि शास्त्रीय संगीतात तिथे तुम तो सरस रसिया कसं वाजलं पाहिजे. मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला. पिया कर धर देखो थरकत है मोरी छतिया, पिया कर धर देखो थरकत है मोरी छतिया, पिया कर धर देखो थरकत
यानंतर एक छोटीशी ध्वनिचित्रफित आपण बघणार आहोत, पण त्यातपूर्वी तुम्हाला एक छोटीशी म्हणजे माहिती देतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंडित गोविंदराव पटवर्धन हे संवादिनी वादक किंवा ऑर्गन वादक होते, पण ते उत्तम तबलजीसुद्धा होते. म्हणजे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांच्याबरोबर 7 ते 8 मैफिलीनं रात्रभर त्यांनी तबलावादक म्हणून साथ केलेली आहे. कदाचित पहिली आपण जी ध्वनिचित्रफित पाहिली त्यामध्ये मला असं वाटतं मालिनी राजूरकर यांच्याबरोबर पु ल देशपांडे पेटी वाजवत आहेत आणि गोविंदराव तबल्याच्या साथीला आहेत. तर माहिती नसते म्हणून ही माहिती दिली. आपण एक छोटीशी ध्वनिचित्रफित बघूया. गोविंदरावांचं बालपण आणि गुहागर. हार्मोनियम वादनामध्ये तुम्ही कोणाचा आदर्श समोर ठेवलात? 2 आदर्श, एक गोविंदराव टेंबे आणि विठ्ठलराव कोरगावकर. बर, पण गोविंदराव टेंब्यानी प्रत्यक्ष कधी तुमचं हार्मोनियम वादन ऐकलं होतं का? साथ ऐकले. कुठली? नाटकाची. बरं, म्हणजे ऑर्गनवर. हा. आणि त्यावर काय त्यांची प्रतिक्रिया काय? काही त्याने येऊन पाठीवर शाबासकी दिली. बर, पण मग त्यांचा आदर्श समोर तुम्ही ठेवलात, पण मग हार्मोनियम वादनाचं शिक्षण असं तुम्ही कोणत्या गुरुकडे घेतलं? कोणाकडेही नाही. मग हे कसं काय सगळं साधलं तुम्ही? माझे चुलते श्री शंकरराव पटवर्धन वारले. ते हरिभाऊ पराडकर म्हणून एक पेटीवाले होते, त्यांच्याकडे शिकत असत आणि ते मी दाराच्या आडून बघायचा लहानपणी. हां. त्यावेळी 7-8 वर्षाचा असेल. स्वयंवर नाटकात लतिकेचं काम केलं. अति आनंद फुलवी कलिका वगैरे ही गाणी. आणि पुण्यप्रवाहामध्ये युवराज बोलून या खलजना लापा. मग गाण्याचा कधी प्रसंग आला का? लहानपणी नंतर सोडून दिला. नंतर तबला वाजवत असे. तबला खूप आवडायचा. आपले पी मधुकर म्हणजे मधुकर पेडणेकर हे जर त्यांच्या वाडीत वाजवायला बसायचे तर मी त्या वाडीत त्यावेळी अभ्यासाला जायचा मॅट्रिकच्या. आणि याची पेटीचे स्वर कानावर पडले की पुस्तक बंद करून तिकडे जाऊबाच्या वाडीत पारेख बिल्डिंगवरनं धक्क्यावरनं उडी मारून जगन्नाथाच्या चाळीत त्याच्यावर तबला वाजवायचा. का तुम्हाला कधी पेटीच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं ना की त्याच्यामध्ये मीण निघत नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, टेम्पर्ड स्केल आहे, त्यामुळे श्रुतीयुक्त स्वर निघत नाहीत वगैरे, ही अडचण तुम्हाला साथसंगत करताना कधी जाणवली का? साथसंगत करताना नाही, पण सोलो वाजवताना कधी कधी असं वाटतं की पेटीतनं आस येत नाही. मुख्य बर, मीन निघत नाही. तसा काढायचा प्रयत्न करतो, पण तरी ते लोकांना व्हायलिन किंवा सारंगीवर जी मीन निघू शकते ती पेटीतनं निघत नाही. बोलो एक सेकंद. आत्ता म्हणजे गोविंदरावांनी उल्लेख केलाच आहे. मी गुहागरला गेलो होतो, त्यांची काकू होते, तेव्हा काकूंनी आठवण सांगितली होती की गोविंदराव जेव्हा गुहागरला जायचे तेव्हा ते गावच्या नाटकामध्ये काम देखील करायचे. उत्सवाचं वगैरे नाटक म्हणतो ना आपण, असायचं. आणि गावावर इतकं प्रेम की वर्षातनं म्हणजे जे काही नाटकाचे त्यांचे दौरे असतील, ललित कलेचे दौरे असतील, साहित्य संघाचे दौरे असतील, राममोहनच्या कुमारांच्या मैफिली असतील, पण ती उत्सवाची तारीख सहसा कधी चुकवायचे नाहीत. आणि त्या गावचं जे कुठलं त्यावेळेचं काय नाटक बसवलं असेल त्या नाटकात ते काम करायचं. आणि खरं सौभद्र नाटक त्यांनी इतक्या वेळा समोरून पाहिलेलं होतं, पण ते जेव्हा अर्जुनाचं काम करत होते तेव्हा भालचंद्र पेंढारकरांनी सांगितलं ते धनुष्य उचलायचे त्याच्यात. ते इतक्या वेळा गणले उचलताना, कारण ऑर्गन वादनाची सवय आहे, पण ते धनुष्य उचलायचं आणि बरोबर तो बाण आणि ते त्याच्यातनं गेलं पाहिजे. शेवटी त्यांनी ते नुसतं धनुष्य उचलून धरलं होतं असं आणि पुढची वाक्य ते बोलले होते, कारण नाटक पुढे जाणं महत्त्वाचं असतं. तर गोविंदरावांची आठवण. पुढच्या गाण्याकडे येऊया. मंदारमाला नाटकातलं गाणं सुधांशू तुमच्यासमोर सादर करतोय आणि तो मंदारमालामध्ये आत्ता तीच भूमिका देखील करतोय. आत्ताचे मंदारमाला चालू आहे भाग्येश मराठे आणि सुधांशू. रे
रे रे रे रिदना रे रिदना रेदना देना तारे नहीं ये तो रात का अरे तारे नहीं ये तो रात का आतिश भरे मेरे आहने है लिख दिया आसमां पर तेरे सितम का माजरा ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन ए गुल बदन जादू नयन फूलों सा नाजुक तन तेरा ए गुल बदन जादू नयन फूलों सा नाजुक तन तेरा फिर भी तेरे नैनों ने क्यों फिर भी तेरे नैनों ने क्यों घायल किया जियरा मोरा ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन ए गुल बदन जादू नयन फूलों से नाजुक तन तेरा ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन कभी कह के कुछ पछताए हम कभी कह के कुछ पछताए हम कभी रह के चुप पछताए हम एक ही नतीजा ये हुआ उलझन से मेरा दिल भरा ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन जादू नयन फूलों सा नाजुक तन तेरा ए गुल बदन जादू नयन ए गुल बदन तुझे क्या खबर है वो बेवफा तुझे क्या खबर है वो बेवफा 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 तुझे क्या खबर है वो बेवफा आँखों की हो तुम रोशनी
लग जा गले से ना जने, दिल भी तो रोशन कर जरा। ए गुल बदन जादू नयन, ए गुल बदन जादू नयन, फूलों से नाजुक तन तेरा, फिर भी तेरे नैनों ने क्यों, फिर भी तेरे नैनों ने क्यों, फिर भी तेरे नैनों ने क्यों घायल किया जियरा मोरा, 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 जियरा मोरा, जियरा मोरा। ए गुल बदन जादू नयन, ए गुल बदन, ए गुल बदन, ए गुल बदन। 1960 नंतर संगीत रंगभूमी जर का खऱ्या अर्थाने कोणी आपल्या लेखणीनं तोलून धरली असेल तर त्याचं श्रेय निर्विवादपणे सुप्रसिद्ध नाटककार, पत्रकार, वक्ते, एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच विद्याधर गोखले यांनाच द्यावं लागेल. या नाटकामध्ये अण्णांनी फार छान असं सांगितलेलं आहे की इतर ठिकाणी राग येणं फार वाईट, इतर ठिकाणी राग येणं फार वाईट, पण आमच्या संगीतामध्ये राग येणं फार चांगलं. इतर ठिकाणी लय म्हणजे बरबादी, इतर ठिकाणी लय म्हणजे बरबादी, तर आमच्या संगीतामध्ये लय ही आनंदाची शहजादी. इतर ठिकाणी खटके खटकतात, इतर ठिकाणी खटके खटकतात, पण आमच्या संगीतात खटक्यानीच बहार उडते. इतर ठिकाणी हरकती घेणारा कुरबुऱ्या ठरतो, पण आमच्या संगीतामध्ये जागजागी हरकती घेणारं फारच चांगलं. इतर ठिकाणी फक्त शहाण्याला मान, इतर ठिकाणी फक्त शहाण्याला मान, पण आमच्या संगीतामध्ये शहाण्याबरोबरच अडाण्याला देखील मान, अडाण्याला देखील मान. हे वाक्य माझ्यासाठी तेव्हाच लिहून ठेवलं त्याने 1963 साली, बाकी काय नाही. या नाटकाला संगीत गोविंदरावांनी ज्यांना गुरु मानलं, व्यवहारातला उत्तम मित्र मानलं आणि मोठा भाऊ मानलं ते म्हणजे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे. मंदार मालाचं संगीत संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचं होतं. तबला लागतोय तोपर्यंत आठवण सांगतो. योगिनी जोगळेकर यांना रामभाऊ मराठे काहीतरी जोगकंस का असा कुठला तरी राग शिकवत होते आणि विद्याधर गोखले काहीतरी भेटण्यासाठी आले होते रामभाऊना आणि काहीतरी औरवात काहीतरी तो शुद्ध गंधार त्यांचा लागला असं काहीतरी. तर रामभाऊ दाढी करता करता आले आणि म्हणाले, काय करताय तुम्ही, औरोहामध्ये शुद्ध गंधार नाही तर काय कोमल गंधार लागला पाहिजे, असं काहीतरी असेल रागाचं कुठलं तरी. तर विद्याधर गोखले तंबाखू मळत होते, म्हणाले राहू दे हो रामभाऊ, कुठला तरी गंधार लावलाय ना तिने, ॲडजस्ट करा म्हणाले. कुठला तरी गंधार लागलाय काय म्हणाले, संगीताचं शास्त्र आहे. पण हा प्रसंग मंदारमाला नाटकामध्ये त्यांनी तसाच्या तसा घेतला आणि एका अजरामर गाण्याचा जन्म झाला. मीराबाईचं भजन आहे, ती जी म्हणजे माला रत्नमाला आहे ती त्या मंदाराला म्हणजे त्याच्याकडून गाणं शिकण्यासाठी मकरंद सांगतो की तू मुद्दाम चुकीचं काहीतरी गा, काहीतरी हमीरमध्ये वगैरे तू गा आहे आणि मग तो येईल रागावून आणि मग तो गाणं म्हणेल, मग तुला शिकता येईल. आणि त्यावर संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी कळस चढवला. पण नाटकात गायचं आणि मैफिलीत गायचं याचं भान किती होतं रामभाऊना. नाटकात हेच गाणं ते 5, 6, 5.5, 7 मिनिटात संपवायचे आणि हेच गाणं जेव्हा गिरगावातल्या ब्राह्मण सभेत गायचे तेव्हा 26-27 मिनिटं गायचे. कारण आजूबाजूचे किती राग याच्यात येऊ शकतात, किती रागांच्या छटा येऊ शकतात, इतकं उदंड ज्ञान होतं. तो अभंग हरी मेरो जीवन प्राण आधार. हरि मेरो जीवन प्राणाधार, हरि मेरो जीवन प्राणाधार,
हरि मेरो जीवन प्राण आधार और आसरो नाही तुम बिन और आसरो नाही तुम बिन 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 और आसरो नाही तुम बिन तीनों लोकम जान हरि मेरो तीनों लोकम जान हरि मेरो जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार आप बिना मोहे कछु ना सुहायो आप बिना मोहे कछु ना सुहायो 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 आप बिना मोहे 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 कछु ना सुहायो आप बिना कछु ना सुहायो आप बिना मोहे कछु ना सुहायो आप बिना मोहे कछु ना सुहायो निरख्यो सब संसार हरि मेरो निरख्यो सब संसार हरि मेरो जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार जीवन प्राण जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार मेरा कहे मैं जाति बावरी मेरा कहे मैं दासी बावरी दासी बावरी दासी बावरी दासी बावरी दासी बावरी मेरा कहे मैं दासी बावरी मेरा
बावरी मेरा कहे मैं दासी बावरी मेरा कहे मैं दासी बावरी बावरी मेरा कहे मैं दासी बावरी मेरा कहे मैं दासी बावरी मेरा कहे मैं मेरा कहे मैं मेरा कहे मैं दासी बावरी मेरा मेरा कहे मैं दासी बावरी मेरा कहे मैं दासी बावरी मेरा मेरा कहे मैं दासी बावरी 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 दीजो मति भी उजार हरी मेरो दीजो मति भी उजार हरी मेरो जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार जीवन प्राण आधार जीवन प्राण आधार जीवन प्राण आधार हरि मेरो जीवन प्राण आधार जीवन प्राण आधार जीवन प्राण आधार आयुष्यभर गोविंदरावांनी जसं मगाशी सांगितलं की गाणारा माझा गुरु, तसं रामभाऊ म्हणायचं की जे काही शास्त्रीय संगीतात माझ्याकडून जे बरोबर वाजत असेल ती सगळी रामभाऊची कृपा आहे. म्हणजे गोविंदराव काय कोणाकडे जाऊन पलटे आणि घोटत नव्हते, बाबा यमन निरे गमधनीचा सानी दप मकरेचा काय केदारा साम गप मप, पण म्हणाले रामभाऊ गातो म्हणजे ते 100% शास्त्राला धरून असणार, तिथे काही कमी होणार नाही. त्यामुळे रामभाऊ स्वतंत्र वादनात शास्त्रीय संगीत वाजवायला सांगितलं, सोनी वाजवायचं आहे. जे वर्षानुवर्ष मी रामभाऊचं ऐकलं ते वाजवतो म्हणजे माझा सोनी परफेक्ट वाजतो, दुसरं मला काही वाजवायची गरज भासत नाही, इतकं साधं सूत्र होतं ते. एक छोटीशी ध्वनिचित्रफित जर का तयार असेल, रेडी असेल तर ती आपण पाहूया. पण मग हे गाण्याचे संस्कार जे तुमच्या वादनावर झाले, अनेक गायक गायिकांना तुम्ही साथ केली, तर हे तुम्ही कसं काय आत्मसात केलं? एक पहिली साथ केली मी पुरुषोत्तम सोळंकूरकर म्हणून होते. बरं. राजकमलमध्ये चांगले गात असत. निवृत्तीवा सलनाईकांचे शिष्य होते. त्यांची साथ करता करता हळूहळू पेटी यायला लागली आणि नंतर आपले रामभाऊ मराठे मला वाटतं त्यांच्याबरोबर अनेक वर्ष तुम्ही साथ सांगतेला सिन्स 1944. अच्छा. कारण गेली 50 वर्ष तरी तुमच्या ह्या साथ संगतीचा आनंद माझ्यासारख्या अनेकांनी घेतलेला आहे. आणि मला एक आठवतं आहे की राममोहनच्या बरोबर तुमची साथ संगत इतकी जमलेली होती की राममोहनच्या गळ्यातून एखादी कामगत सुरू झाली की ती बरोबर तुमच्या बोटातून त्यांच्या बरोबरीने निघत असे आणि समेवर दोघंही अचूक एकदम येत असत. तर काही वाजून दाखवतं का? हो, दाखवतो. काय वाजवत आहे? आडाणा वाजू. ठीक आहे.
राम मराठे हे जोड रागांचा बादशाह असलेले गायक. जोड राग अशा रीतीने त्यांनी पेश केले की फार कमी दर्जानी, अशा दर्जानी, ताकदीने जोड राग इतर गायकांनी सादर केले. रामभाऊ अशा जोड रागामध्ये इतके पेचदार गायचे. त्या पेचदार गाण्यामध्ये सुद्धा गोविंदराव कुठेही कमी पडायचे नाही. कारण गोविंदरावना त्यांचं गाणं इतकं माहिती झालेलं असायचं की आता हे बसंत बहार गात असताना बहारमध्ये केव्हा जाणार आणि परत बसंतमध्ये केव्हा येणार हे जणू त्यांना माहिती असल्यासारखंच फॉलो, म्हणजे असं सावलीसारखं फॉलो. या दूरदर्शनवर झालेल्या मुलाखतीत आत्ता जसा रामभाऊंचा उल्लेख झाला शास्त्रीय संगीताचा किंवा हार्मोनियम वादनाचा विठ्ठलराव कोरगावकर किंवा गोविंदराव पटवर्धनांचा आदर्श, तसं या मुलाखतीत गोविंदरावांना जेव्हा विचारलं होतं की नाट्यसंगीताचे किंवा ऑर्गन वादनाचं शिक्षण तुम्ही कोणाकडे गेलं, ते म्हणजे शिक्षण असं नाही पण ऑर्गन वादनाचं माझं म्हणजे मी ज्यांना गुरु मानतो ते नटवर्य भालचंद्र पेंढारकर. भालचंद्र पेंढारकरांमुळे मी ऑर्गन फॉलो कसं करायचं, नाटकाला बरोबर कसं वाजवायचं, नाटकाला शब्द म्हणजे जे गाण्याचे शब्द आहेत ते कसे वाजवायचे हे भालचंद्र पेंढारकर. एकदा भालचंद्र पेंढारकरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत त्याने. आणि एकदा मी भालचंद्र पेंढारकरांना विचारलं तुम्ही गोविंदरावांना शिकवलं म्हणजे काय केलं, कारण पुलंनी सांगितलं तो आमचा गोविंदा कोणाकडेच शिकला नाही म्हणूनच तो इतकी चांगली पेटी वाजवतो. तर म्हटलं तुम्ही गोविंदरावांना शिकवलं म्हणजे काय केलं, असं बोट धरून शिकवलं. तर ते म्हणाले शिकवलं म्हणजे काय, हा त्याचा नंबरपणा आहे की तो माझं नाव घेतो शिकवलं. गोविंदरावांसारख्या माणसासाठी फक्त पाठीवरून हा चल गोविंदा म्हणायचं असतं, पुढचं सगळं त्यांना येतच असतं. आपण फक्त हा चल एवढं केलं की त्यांना ते सगळं येत असतं. गोविंदरावांच्या ऑर्गन वादनाचा उल्लेख झालेला आहे. वरद हा ती परंपरा पुढे चालू ठेवतोय. गोविंदरावांचे शिष्य पंडित विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे वरद ऑर्गन वादन शिकतोय. आणि आज जी 5-7 मंडळी संगीत नाटकाला अतिशय श्रद्धेने आणि मनापासून ऑर्गन वादनाची साथ करतात. खरं तर आता संगीत नाटकाचा एक ऑर्गन वादक हा काही आता धंद्याचा भाग राहिलेला नाही, तो फक्त आनंदाचा भाग राहिलेला आहे, तो फक्त ध्यासाचा भाग राहिलेला आहे. त्याच्यावर तुमचा श्वास चालू शकत नाही, पण तरीही जे ध्यास म्हणून ऑर्गन वादन करतात त्यापैकी आमचा हा वरद. तर वरदला विनंती करतो गोविंदरावांच्या आवडीचं किंवा तुला गोविंदरावांनी वाजवलं जे आवडत असं कुठलं एखादं पद ऑर्गनवर.
वादकाचं दुःख काय असतं ते तुम्हाला सांगतो. आता हे मुलतानी आणि पटते आपल्या भिमपलास दोन्हीमध्ये म्हणजे गायलं जातं हे पद, परंतु फिंगरिंग तुमचं बदलतं. म्हणजे स्वर जरी तोच असला तरी तुमचं फिंगरिंग बदलतं. आणि फिंगरिंगचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा गोविंदरावांच्या बोटाला नखुरडं म्हणतो ना आपण, म्हणजे नखाच्या इथे असा एक छोटासा फोड येतो आणि तो असा टम्म फुगतो आणि बोटाची हालचाल मंदावते. तर तसा फोड आलेला असताना गोविंदरावांनी मानापमान नाटकाचा प्रयोग वाजवलेला आहे आणि एक 2-4% इकडे तिकडे वादन झालं असेल. अगदीच मधलं बोट जिथे प्रेशर देऊ शकत नाही तिथे, नाहीतर नेहमीचा जसा प्रयोग वाजतो तसाच प्रयोग गोविंदरावांकडनं वाजला गेला होता. आणि गोविंदरावांचा एक अगदी छोटासा मुद्दा तुम्हाला स्टॅमिनाचा सांगतो. मगाशी इथे एक तुम्ही ही जी हे चालू होती त्यामध्ये कर्जतचा एक फोटो बघितला असेल, ज्यामध्ये आशाताई आहेत, आरती अंकलीकर आहेत, मला वाटतं प्रभाकर कारेकर बुवासुद्धा त्याच्यामध्ये आहेत, जांभेकरसुद्धा आहेत, अजित कडकडे सगळेच आहेत ना. कर्जतला प्रकाश ट्रेडिंग कंपनीनं, बरोबर ना, बेडेकरांचे धनंजय बेडेकर. तर तिथे रात्री 9 वाजता वगैरे कार्यक्रम सुरू व्हायचा आणि सकाळी 6ला संपायचा. गायक बदलत असायचे, म्हणजे कधी 2 गाणी आशा त्या निघाली, मग अजितभाई बसले गायला असं, आणि तबलजी बदलायचे, कधी नानामुळे तर कधी प्रकाश गोरे असायचे ना मला वाटतं, हां मुकुंद गाणे तिथे असायचे. आणि एक खांबी तंबू कोणतं, गोविंदराव पटवर्धन. रात्री 9:30ला ऑर्गन वाजवायला बसले की सकाळी 6 वाजता सगळे गाऊन झाले की हे एकटे उठायचे. म्हणजे शारीरिक स्टॅमिनासुद्धा किती आपण म्हणतो महत्त्वाचा असतो वादकासाठी. 2 तास तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने वाजवू शकता, 4 तास वाजवू शकता, रात्रभर असं वर्षानुवर्ष वाजवायचं. म्हणजे कानाचा मेंदूचा वेग किंवा क्षमता किती असेल. तर वसंतरावांचं वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे, निसर्ग आपली भूक भागवत असतो. कारण छोटा गंधर्व धैर्यधर असतील, रामभाऊ मराठे धैर्यधर असतील, असे सगळे प्रचंड धैर्यधर गोविंदरावांच्या हाताखालनं गेले होते. त्यासाठी तेवढी क्षमताही असावी लागते वादनाची आणि शरीराची सुद्धा. गोविंदरावांना कधी गोविंदराव म्हटलेलं आवडायचं नाही, किंवा त्यांच्या नावाच्या मागे पंडित असं लिहिलं तर ते सांगायचं ते पंडित खोडा असं ते सांगायचं आहे. फक्त गोविंद पटवर्धन म्हणा मला असं ते म्हणायचं आहे. त्यामुळे त्यांना गोविंदराव म्हटलेलं आवडायचं नाही. ते नेहमी सांगायचे महाराष्ट्रात गोविंदराव एकच होऊन गेले, ते म्हणजे गोविंदराव टेंबे. त्यांचा आदर्श त्यांनी ठेवला होता. गोविंदराव टेंबेने हार्मोनियम या वादनाला 2 तंबुऱ्यांच्या मध्ये बसवून ज्याला प्रतिष्ठा म्हणतो ती मिळवून दिली. गोविंदरावांची चाल असलेलं हे प्रेम सेवा शरण, त्याच नाटकातलं पद बालगंधर्वांनी गाऊन अजरामर केलेलं खरा तो प्रेमाना धरी लोभमनी स्वरांगी सादर करते. सूर देणं हे ऑर्गनवाल्याची जबाबदारी, आणि सूर दिल्यानंतर नटाने गाणं सुरू करा. पण यामुळे तुझी कदाचित केव्हा तरी फजिती होणे संभव आहे, हे जर कधी भान राहिले तर. हां फजिती एक वेळा अशी झाली, मी बालचंद्र पेडलारकरांची नाटकं आज गेली 30 वर्ष वाजवतोय. आणि दुरितांचे तीव्र नाटक होतं ऑपेरा हाऊसला. आणि नाटकाच्या आधी एक 5-10 मिनिटं मी जायचा ऑफिसमध्ये, त्यावेळी काम करत असे. ऑफिस उरकून नाटकाला जायचं. तर 3ऱ्या बेलच्या आधी 5 मिनिटं गेलो. ऑपेरा हाऊस सारखं नवीन थिएटर, आणि बाहेर जातोय तो ब्लॅकआउट झालेला. घाईघाईत जाऊन ऑर्गनवर बसलो, आणि दुरितांचे तीव्र जाऊ म्हणून पहिलंच गाणं आहे, रेकॉर्डिंग आहे, त्याच्याबरोबर पेडलारकरांचं गाणं. आणि मी चुकून त्यांना पांढरी 5च्या ऐवजी काळी 4 दिला. हात चुकला माझा म्हणा. आतमध्ये एक स्वराला ऑर्गन होता, त्याच्यावर पांढरी 5 वाजतोय, बाहेर गाणं वाजतंय ते काळी 4 मध्ये, आणि रेकॉर्डिंग असं या 2 सुराच्या मध्ये. त्यामुळं पेडलारकर थोडेसे बावचळले, आणि नंतर त्यांनी मायाबरोबर सुरू केली. अंक संपल्यावर मी आत गेलो. त्यावेळी सिगरेट मी ओढत नव्हतो, पण आमचे स्टेज मॅनेजर होते वामनराव पटवर्धन म्हणून, ते वारले. त्यानं म्हटलं वामनराव जरा मला सिगरेट दे. पेटी सिगरेट घेतली आणि डाव्या हातावर तसाच चटका घेतला, आणि मग पेडलारकरांच्या जवळ गेलो. मी पेडलारकरांना अण्णा म्हणतो. अण्णा म्हटलं माझी चूक झाली. अरे कुठला सूर दिलास तू? म्हटलं अण्णा काळूक असल्यामुळं माझ्या हातात पटकन काळी 4 आला, आणि माझा हात चुकला म्हणून मी हाताला शिक्षा करून घेतली. सिगरेटचा चटका त्यांना दाखवला, एवढा फोड आला होता. आता तो बरा आहे.